लाट लोळतोया पोत आराधी खेळतोया रावळात लोळतोया गान माझ अंबाबाई सांगत तुझला पुन्हा जवान माझा विजेला पाय ग माझा गामान बळवट विजेला हैरा जाऊ दे. नमस्कार, मी अमोल बागलानी. पैशाची कार्यशाळा आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत, तुमचं नाव सांगा बाबा. विठ्ठल काळे. विठ्ठल रंगनाथ काळे. हा. तर आपला जन्म कधीचा समजा? माझा जन्म आता गावामध्ये काही नव्हतं तर काय. तरी म्हणजे निजाम बघितले तुम्ही? नाही नाही. मग दुष्काळ 72चा? आबा करता दुःख त्याच्या अगोदर त्याचं नाही पाहिजे. इंदिरा गांधी? नाही, इंदिरा गांधी पाहिजे. म्हणजे 1960च्या. तुमचं वय काय सध्या? 65. 60-65 वय समजा. 70च्या आसपास असं असेल. तर तो काळ कसा होता? लय बरं होतं साहेब. त्याला काय पाहिजे होतं आता दाणे गुन्हे 90 पैसे किलो डाळ होती. कडबा 25 रुपयाच्या 13 बॅट भेटत होत्या. किती? 25 रुपयाच्या 13 बॅट गवारीच्या. हा. आणि या गहू 90 पैसे. असं. मग आताच्या काळात जे पैशाला आवाजवी महत्व आलंय तेवढं त्या काळात पैशाला महत्व होतं का? त्या पैशाला महत्व होतं, पुरवून दिले पैशाला. आम्ही रिक्षा हाणायचो इथून बार्शी नाट्यावरून, म्हणजे सायकल रिक्षा. तर आम्हाला 100 रुपये द्यायचे बघा त्या आणवर आलो. किती? 100 रुपये. 2 सीटाचा 100 रुपये आणि 1 सीट आठवतं 12. आणि तुम्ही 10 पैसे 5-5 पैसेच नोट नव्हती. मग त्या 100 रुपयात भागायचं आपलं? लय झालं 15-20 रुपयाचं काम झालं की भरपूर. कुणाला पैशाचे कॅश नव्हते आम्हाला. आणि परपंच म्हणजे इतका महागा नव्हता. घरी दाणे दुणे आम्ही ज्वारी काढून ठेवायचो. 10-15 पतीचे टप्पे लावायचो. जनावरं 4 जनावरं राहायची. बलगुजरामध्ये आम्ही चाराय न्यायचो, तिकडे बसवायचो जनावर. 6 वाजल्या की जनावर घरला घेऊन यायचो. जिथं गुंपुरात राहत होतो आम्ही. मग तिथं राहतो होतो तर मग जनावरच्या धारागिरा काढून पुन्हा संध्याकाळी रातच्या 8 वाजता रिक्षा काढायचो जायचो काम. रात पाळी कामाला. रात्रीच्याला काम पहिले रात्रीचेच कामं करायचे लोक आमचे सायकलच्या वाली. उन्हाचे उन्हामुळं. आजचं ऊन तेव्हाच्या उन्हामध्ये का फरक? नाही, पहिलं ऊन नव्हतं लागत नाही. म्हणजे पाणी लावून नदीला होतं. पुन्हा शेताला पाणी, बलगुजराचं पाणी, काही हिरीचं पाणी. साऱ्या भयंकत होती साऱ्या बलगुजरामध्ये आपली. वाव गार दिसायचं. नदीच्या कडेला सारे भयमुखच. हे वकील बामण हे सारे बामणाचे दुमणे होते. या तिकडे शिरपतरावच्या चिरपती आता सारे भयमुखच. तिथं फुटका नळ होता ना. किती पाणी असायचं बरं नदीला त्या काळात? तेव्हा नदीला आमच्या काळामध्ये हाती बुडायचं पाणी होते पोलाखाली. हाती बुडेल एवढं? अरे बाबा. हाती यायचे ते सर्कस मध्ये. सर्कस आलते का ते सर्कसच्या हाती इथे यायचे आंघोळी करायला. तर ते बुडायचे खाली. असं. अचानक एवढं नदीचं पाणी कशामुळे गेलं असं तुमचं काय म्हणणं? आता वाचला त्याची फळं न्याती बर का. आता मनात शुद्धच नाही. पांडुरंग पांडुरंग म्हणते, पण पांडुरंगाचं नावाच्या आधीच काहीतरी लोकांचं वाटत. मी म्हणतो साहेबाला, साहेबले चांगली, पण माझ्या मनामध्ये काय आहे की या साहेबाला कवा लुटावा. एक गोष्ट म्हणजे मन जागेवर नाही. हे चित्त कुणाचं जागेवर नाही. नीतिमत्ता राहिली ना. नीतिमत्ताची नाही राहिली. सारं याच्यावर पडले. मग ते भाऊ असो का बहीण असो की बायको असो, ते पैशाच्या पायी मारू लागले. काय उपयोगायचे ना साहेब? प्रामाणिकपणा एकमेकाबद्दल राहिला नाहीच राहिला. आज आम्ही आई 72ला वाढलेली आहे. आमची 2 भाऊ 2 बहिणीचे लग्न केले आम्ही. लहानाचे मोठे केले वर दूध लावून. आम्ही 2 भावाने त्याचे लग्न केले. फलाट घेतलं.
आणि ते आपल्याला मारायला होते आता उठले. एवढं लोकांमध्ये कसा बदल झाला? असलं वरच बदलला तर खालं काय बदललं त्याच्या हातात आहे सर. तुमचे कुणा आपल्या मनात नाही त्याच्या हातात आहे सर. बरोबर. की आपले आता या आंब्याला आंब गावरान आंब्याला आंब किती यायची, आता थोडीच आंबे यायला, ते दुसरंच हायब्रिड यायला लागले. बरोबर. 300 दिलं की येईल, बारीक बारीक झाड. 300 दिलं की येईल, ते 300 लय गोड लागलं म्हणजे बरोबर. गावरानला कोण म्हणजे हे बारीक आहे म्हणजे मोठा खातो, पण त्याला ते शुद्ध नाही म्हण ते परत खात नाही ते मोठा आंबा. बरोबर. तुम्ही गावरान आंबा खा तुम्ही शांत राहील. आणि हे काय करते हे लोक काढपीट टाकते सारं करते तुम्हाला पोटात आगोते ते केमिकल जास्त. हो लय बेकार साहेब. काय अरे साहेब ज्ञाती माता नाही राहिली चांगली काय, जो पांढरं करेल त्याचं खरं. कोण चंद्रभागा कोण कोरडी फट पडली इथं काय. आम्ही चंद्रभागाला जायचो होतो, आम्ही मागडी घेतो आमच्या वडिलाला घेऊन गेलतो श्रावण महिन्यात. इथं म्हैस आमची म्हणजे दुखायला लागलं, म्हैस मागली ती आमची कवड्याला 400 रुपयाला गेले या झालेली म्हैस. अरे बापरे. 400 रुपयाला मागितली. आम्ही म्हणलं 500 रुपये द्या. नाही म्हणले. पण त्या म्हशीचं दुखायला लागलं जरा थोडं. 2 दिवस आमचं लेट झालं पांडुरंगाला जायला श्रावण महिना. वडिलाला म्हणलं जाऊ दे पडू दे चल, ते बसल नाही तर उठून म्हणलं मरल म्हणलं जाऊ दे चल. भाऊ थोरला घातला, भाऊजाई घेतली, वडील घ्यायला आई नव्हती, मामा घेतला, मामी घेतली. गेलो पंढरपूरला गेलो. श्रावण महिन्यात कुंडलिकाच्या देवळात अभिषेक केला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. गोपाळपुरीला गेलो नावामध्ये चकडी आला लाटा कुठला चंद्रभागा पाणी आलेलं गडूळ. आमचे वडील भ्यायला लागले. मी म्हणलं भ्यायचं नाही ते गेले तर काय नाही म्हणलं सुट्टी. त्या नारच्या देवळाला तिथं नाव बांधले पोरांनी, ते नाव करेल गळत गोपापुऱ्याला सारा कृष्णाचं मंदिर ते पाहिलं. जनाबाईची वाकळ तिथं गाईला वैरण टाकली. तसंच वाकडीच्या वाड्यावरून आलो त्या गोपाळपुऱ्याला. तिथं गायाचे खूर पडलेली कृष्णाच्या, तिथं दर्शन घेतलं. त्याच नावानं वापस कैकाडी महाराजाचा मठ बघितला का? हो पाहिलं. कलपुरे महाराज, कैकाडी महाराजच्या मठामध्ये आम्ही 8 वाजता गेलो तर 4 ला खाली आलतो. पहिल्या सुट लक्ष्मीचं दर्शन आहे. हा चिठ्ठीत कुठे देव तिथं असं जायचं असं यायचं असं जायचं. आखरीला भीम आहे वर ते शिड्या उतरायला लागलेला ज्या माईनं मोठी पसरलेली त्याला पैसे टाकले की ते नीट खालं पैसे तिथे ढीक पडत होते पांडुरंगाच्या देवाला. तुम्ही कुठे टाका पैसे त्या पुदऱ्यापैकी पैसे जाते. त्या माईने भीमाच्या आईने कोणत्या बाईने अशी उठी पसरली की माझा भीम खाली पडेल म्हणून ते तिने झेलला होता. ते एवढा भीम, त्याच्या भीमाला गर्व आला. आई बघा मी एवढा असून त्याला गर्व कशाने आलता की मी म्हणला माझ्यासारखा बलवान कोणीच नाही म्हणून त्या बाणाला गर्व आला. अर्जुनाला बाण मारला होता. बरोबर. म्हणला मी बाण मारला नव्हता तर कशाला गेला. चिड्या बाण मारला होता ना अर्जुनानं. त्या बाणाला गर्व आला. मग त्या बाण तुटला, तो पडला खाली. कोण? ते भीम. त्या माईने उठी पसरली. त्या माईच्या उठीत त्यानं माईची पाठ थाप केली. म्हणजे मला आई तो माझ्यावर मोठेस, मी एवढा बलवान आज. ते तेव्हापासून काय म्हणते केवढा बी लिकरू असलं तर माईला लहानच वाटतं. बरोबर. त्या भीमाच्या चक्रापासून भीमाची आई काय म्हणजे बाबा केवढं बी लिकरू असलं तर माईला लहानच. तुमचं शिक्षण किती झालं? शिक्षण नाही सर, काय नाही. शाळा बघितलीच नाही? शाळा बघितलीच नाही. साधं घातली. त्या काळात शाळा होती? होती नांगरे तिकडे घाटावर चौचाळ्याला बागायदार जाऊन 9 वर्ष काढले. माझं लग्न त्यांनी केलेलं आहे. होय. तुमच्यासारखा बागायदार होता. 3 बायका होत्या त्या.
55 खणाचा माळा होता जनावराला, 18 गडी. अबो. आणि पुन्हा हे बलुतेवाले तर किती बी पहिले माग मार बलुतेवरून काम करायचे ना. बरोबर. या आता एक पैसे पाडले जाती बेस झालाय. आता आमच्या काळामध्ये सारे बलुतेवर माग मार पाडलेली. कांदे फुकट, वांग फुकट, भाकरी संध्याकाळी भाकरी मागायच्या, संध्याकाळी सकाळी मागायची. बलूत म्हणजे नेमकं काय? बलुत म्हणजे हे आपले द्यायचे खुशीनं. हा. मराठ्याला तुमचं जेवढं बी पिकलं तेवढं त्याला द्यावं लागायचं. कुंभाराला, मांगाला, माराला. माराला काम होतं लाकडं फोडायचं, मांगाला झाडायचं काम, कुंभाराला गाडी आणून द्यायचं काम, सुताराला गाऊ ते चालून द्यायचं, लव्हाराला ते शिळे काही करून द्यायचं, आणि कोळ्याला होतं पाणी व्हायचं. बरोबर. तर हे पूर्ण लोक तिथे सर्व द्यावं लागायचं, तरी त्या मराठीचं हटत नव्हतं. समजायला खाण्यापुरतं वर्षाचं हा द्यायचं. देच. त्यांनी बाकीच्या बदल्यात त्यांनी काम करायची. समजा वारकरी दाढी करायची, सुतारांनी सुतारकीची काम करायची, लोहारांनी लोहारकीची. आता काय मग त्यावेळेस पैसा नव्हताच म्हणायचं, फक्त पैसा अन्नधान्यावर माणसं काम करायची, होती हो. माणुसकी होती. आता हे तुमचं माळवर टाकायचं असलं, नुसतं जेवणीवर टाकायचे, जेवण भाकरीसाठी. असा आहे अण्णा, मग आम्हाला खायला जे जेवण, मग ती जेवरीवरच काम करायचं. बरोबर. हे सण आलाय साहेब, मग अण्णा गहू आधा घेऊ, गुळ द्यायचा, हरभरे द्यायचं, द्यायचं मग सरळ करून द्यायचं ते सुतार. प्रत्येक सणाला त्या सर्व लोकांना द्यावं लागेल, जेवढं पिकल तेवढं द्यायचं. कांद्या सकट लटला सकट द्यावं लागेल. म्हणजे आता काय करायचं पांडुरंगाची कृपा आहे. येतो मथुरेला भेटून मी जरा थोडं 5 मिनिटं संपू जाऊ थोडं. हा बरं. दुष्काळ बघितला का तुम्ही? दुष्काळ पाहिजे दुष्काळ टायमाला तुम्ही किती लहान मोठे समजा 10 समजत होतो तुम्हाला? हा. काय हाल होते लोकांचे, कसं काय? काय लय हाल. बरबडीची भाकरी खाल्ली आम्ही. बरबड म्हणजे ते रानात ते डोंगरात तो ते आपल्या शेळ्या खात्यात का, शेळ्या बरबड्याच्या भाकरी खाल्ल्या. हा हा. बोर शिजून हो. ते बोर वाळलेले गोळा बोरं. करून करून करून. आता सातूच्या भाकरीमध्ये सातू म्हणजे? सातू ते सरकारी तिकडून आले ते, आणि सुगडी. हा हा. सुगडी सातू, ते सातू असे होते. दळलं ना भाकर केली तर ते नरड्या चोटायचे, त्याचे पोपट. प्यायला पाणी होतं का त्या? पाणी होतं प्यायला, तो तळायला पाणी होतं. ओला काळ म्हणत होते त्याला. हा हा. ओला काळ. जनावर ढोरं सोडून घेते लोकांनी. हा हा. जनावर गिरव किती तुमच्या म्हणजे खांड वाटलं तर जिकडे तोड करून तिकडे जा म्हणून, पण त्याला इकलं नाही का काय. आता ते सोडतील का बाबा? जनावरच्या पाया पडे, जिकडे तोड फुले तिकडे जा म्हणजे. बाबा. गाणं माझं अंबाबाई सांग तो तुझेला, कुणवाचा बाण माझा विजेला, बायग माझा घामान मळवट विजेला, चैती पुनवाच्या दिनी आंबा माझी ध्यारी बरी. गाणं माझं अंबाबाई सांग तू तुझेला, कुणवाचा बाण माझा विजेला, बायग माझा घामान मळवट विजेला. परसू माझा सखा अंबिकाला ग मारी हाका, परसू माझा सखा अंबिकाला मारी हाका. गाणं माझं येडूबाई सांगतो तुझेला, कुणवाचा बाण माझा विजेला, पायग माझा घामाल मळवट विजेला. म्हणजे रविवारच्या बाजाराला ती एक ढेप घेऊन बसायची गुळाची भाकरी, लेकायला म्हणायची बारीक करून द्या. मग एवढा खडा द्यायची त्याला, गार अन्नाचं पाणी 2-3 राजून भरून ठेवायची त्या नांदुरकीच्या झाडा घाल. मग ते गुळाचा खडा द्यायची, ते खाल्ला मग ते गार पाणी त्यावेळेला पाहायचं.
तर म्हणजे शांतच व्हायचं. म्हणजे लेकरांना भूक लागू नये म्हणून आपला गुळाचा खडा द्यायचा, पाणी पाजायचं, झोपतात. लेकरा नाही, माणसायला येताना वाटाच्या माणसायला. हा, कुणी बी आलं की हा, त्याला या दान धर्म म्हणून. हे रस्ता आहे. आता हे तुमच्या याच्यावरून म्हणजे खेळचा रस्ता बारीकच असतोय ना, हा, हा. पाऊस रस्ता. प्रवासी लोकांना हा, समजा. परवाचे म्हणजे बाजारला जाताना लोकायला बरोबर अरे वा. रविवारी अरे वा. तर 3 राजून भरायची ती म्हातारी. पालसिंग, चांदेगाव, चांदणी, ते 3 गाव सारी. आताचे कोण ऐकायला. हा, कोण पाणी पाजायला? आता पाणी विकलं जातं. 140 वर्ष झालं म्हातारीला. हम्म. दोन्ही सुना मेल्यात बामणाच्या. अबा. 2 लेक म्हातारी झाली. ती म्हातारी भाकरी अजून भाकरी त्या म्हाताऱ्याला त्या लेकायला घालायली भाकरी. जे कांदळे झाले 2 सुना मेल्या. त्या म्हातारीला 140 वर्ष झाली. 1 वर्षात बाई तर काही. होय साहेब, बरोबर. पांडुरंगाची कृपा आहे. जीव चराचरात भरलाय, पक्षी समाधान नाही. मोठ्या असं नेत्याला तुम्ही बघितलं का? शरद पवार, गोपीनाथ मुंडे हा, पाहिलं मी तेच. जवळून. हे काय मुंडे साहेबच आम्हाला दिलता हा, हा. मोबाईल. मुंडे साहेब अरे वा. कृषी ताईने दिलेला आहे. त्याच्या इथं भाजप कार्यालयात 3,000 रुपये महिना होता मला. अरे वा. ऑपरेशन झालं माझ्या पोटाचं, तर 40,000 रुपये दिलते मला वा. आपले मुंडे साहेबांनी. इथं वाढदिवस होता बघा, आपले दिवे गार्डन आहे का, हा, हा. गीते साहेबाच्या दवाखान्यात टाकला होता. गीते म्हणजे हाडाचा दवाखाना. तर ते त्या उद्घाटनाला मुंडे साहेबाचा वाढदिवस होता बघा. तिथं मग उद्घाटनाला आलो. मोराळे का, मोराळे राजू मोराळे, त्याच्या बंगल्यात होते भाजप कार्यालय. तिथं बरंच 3-4 वर्षाचे ते 9 साल होता बघा बालेपीरचा. त्याने बरंच आपलं सरकारी केलं. काय काय कामं केली? आता तुमचं किती, 70 वय आहे? किती? 70? नाही, 65 आहे का? 65. चलतं आता शरीर पूर्ण, ऐकू वगैरे येतं, हा, सर येते. डोळे, चष्मा बिष्मा काही लागला नाही? चष्मा लागला अजून. एवढं निरोगी राहण्याचं रहस्य काय काय केलं तुम्ही? काय नाही, गावरान नव्हतं खायला. हा. गावरान नव्हतं, ज्वारी दूध घरी खायचं. शुगर, बीपी तसलं काय नाही? काय नाही, दूध शुगर नाही, बीपी नाही, काही नाही. तरी तब्येत जरा घसरली माझी, नाही तर मी लई तर चाहत होतो. त्या ऑपरेशनने घडवलं जरा. पहिले किती भाकरी खात होता, आता किती भाकरी खाता? मी तिकडे आमच्या साहेबापाशी होतो जवानीत, 12 भाकरी खात होतो. हो. मात्र काम रात दिवस नांगरावर. नांगोरा असो की क्रिश्चन असो की काही बी असो. किती घंटे काम करायचं तुम्ही? तू येताच हा. फक्त 2 घंटे तेवढं झोपायला लावायचा मला. हा. 12 पर्यंत काम करायचं. 2 घंटे 2 वाजता झोपायचं. 2 वाजले 3ला तर उठविला आम्हाला.